जो मिलाच्या मागच्या भागामध्ये कुशी उभी राहिली आणि तोंड धुवून खाली गेली आणि बघितले की सगळे तिच्यासारखे गोंधळलेले बसले आहे. पुढचा भाग. पायल ती कुशी जी. तिला पाहून ज्वेलर उठला आणि हात जोडून म्हणाला, नमस्ते मॅडम जी, तुला पाहून मला खूप आनंद झाला. कुशीने भुसभुशीत केली, जी तुम्हाला याआधी पाहिल्याचे आठवत नाही. ज्वेलर, आता तू मला बरोबर पाहिलेस आणि जेव्हा तुला दागिना घ्यायचा वाटतो तेव्हा माझी आठवण येते. मी तुमच्यासाठी सर्वोत्तम दागिने आणीन. तुम्ही प्रभावित व्हाल. कुशी आता अधिकच गोंधळली होती. मनोहर, कुशी बिट्या पण आला. आता निदान सांगा, तुला इथे कोणी बोलावलं? ज्वेलर, आता काय सांगू, पहाटे देवाने माझ्यावर एवढा वर्षाव केला आहे. आकाश, मुद्द्यावर येशील का? ज्वेलर, आज सकाळी एएसआरजींनी स्वतः मला फोन करून त्यांच्या पत्नीसाठी मंगळसूत्र आणायला सांगितले तेव्हा माझा खूप सन्मान झाला. त्यांचे हे वक्तव्य ऐकून सर्वजण थक्क झाले. अर्णवने खरंच या माणसाला कुशीसाठी मंगळसूत्र आणायला बोलावलं होत का? या माहितीने आश्चर्यचकित झालेल्या प्रत्येकाने एकमेकांना एक लूक शेअर केला. पायल हसली, का? तुम्ही काकाजी बसा. तुला काय पाहिजे? रस की चहा, कॉफी? ज्वेलर, अरे नाही मॅडम. ठीक आहे, मी फक्त त्याच्या बायकोसाठी डिझाईन्स दाखवायला आलो होतो. लावण्या तिच्या मैत्रिणीसाठी मनापासून हसली. म्हणजे अर्णवला तिच्या बेस्ट फ्रेंडची काळजी होती. तो त्यांच्या लग्नासाठी काम करण्यास तयार आहे. तिला फक्त तिच्या मैत्रिणीला समजूतदार आणि शांत ठेवण्याची गरज आहे. पायल, कुशी जी, या आणि डिझाईन बघा. कुशी आता गोंधळली होती. तिने काय करावे? ती हे लग्न स्वीकारायला तयार नाही आणि त्या माणसाच्या बाजूची कोणतीही गोष्ट तिच्यासाठी ओझ्यासारखी आहे. मोठ्यांची नजर बघून ती शांत बसली. ज्वेलर्सने एएसआरच्या पत्नीसाठी त्याच्या स्टोअरमधून सर्वोत्तम संग्रह खरेदी केला आहे. त्याने त्याच्याबरोबर विकत घेतलेल्या सर्व गोष्टी प्रदर्शित केल्या. ज्वेलर्स आल्याचे ऐकून उठलेला अर्णव खाली उतरला. त्याला पाहून ज्वेलर उभा राहिला. ज्वेलर, नमस्ते सरजी. अर्णव, नमस्ते. ज्वेलर, सर, मला लक्षात ठेवल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या पत्नीसाठी सर्वोत्तम संग्रह विकत घेतला आहे. अर्णवने फक्त होकार दिला. प्रथमच त्याला स्पष्टपणे पाहणाऱ्या कुशीने उसासा टाकला. तिला समजत नव्हते की तिने या माणसावर आणि त्याच्या कृतींवर काय प्रतिक्रिया द्यावी. आधी त्याने मंगळसूत्र बांधायला नकार दिला आणि आता स्वतःच दागिन्याला ते आणायला सांगितले. तिने ते कसे घ्यावे? शीलासोबत तिची दादीही आली होती. ती तिच्या दादीसमोर विरोध कसा करणार? लावण्य, कुशीवर ये, एक निवडा. बघा किती सुंदर डिझाईन्स आहेत. कुशीने लावणीकडे टक लावून पाहिलं तर नंतरच्याने तिच्या चकाचकांकडे दुर्लक्ष करणं पसंत केलं. ज्वेलर, मॅडम जी गोंधळली आहे. सरजी, मला वाटते आता तुम्ही तिला मदत करावी. अर्णवने ज्वेलर्सकडे रिकाम्या नजरेने पाहिलं. तू कशासाठी आला आहेस ते काम कर. उन्हें जो पसंद है वो खुद सिलेक्ट कर लेंगी. तिला आवडेल ते निवडेल. मनोहर, ठीक आहे, तुम्ही तिला मदत करू शकता ना? बसा बिटवा. अर्णव, ठीक आहे मामा. मनोहर, अरे ऐसे कैसे? ती तुझी बायको आहे. तुम्हाला ते निवडण्याचे अधिकार आहेत. चला बसा. त्याने त्याला खाली खेचले आणि अर्णवला त्याच्या मामाबद्दल खूप आदर आहे म्हणून तो शांत बसला. अर्णवने काही मिनिटे शोधून पूर्ण काळे मणी आणि 3 दगड असलेले सुंदर मंगळसूत्र निवडले. ती खूप सुंदर होती आणि कुशीवरही छान दिसायची.
देवयानीला तिच्या नातवाचे वागणे पाहून जास्त आनंद झाला. ज्वेलर छान रचना आहे सर. शीलासोबत आलेल्या कुशीची दादी बोलली तेव्हा अर्णवने मान हलवली आणि आक्षेप घेणारच होता. कुशीची दादी छान आहे दामादजी, हे स्वतः पॅक करा. ज्वेलर छान मॅडम. मला द्या सर, मी ते पॅक करीन. त्याने डिझाईन मिळवले आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीला त्याचे बिल बनवण्यास सांगितले. बिल मिळाल्यावर अर्णवने आकाशला त्यांच्या अभ्यासाची प्रिंट घ्यायला सांगितली. आकाशने त्याला सांगितल्याप्रमाणे आनंदाने केले. अर्णवने बिल दिले आणि ज्वेलर्सने ते त्याच्या हातात दिले. कुशीची दादी, तुम्ही चांगली गोष्ट केलीत दामादजी. आता आपण मंदिरात जाऊ आणि तिला स्वतःहून ते घालू. कुशीने श्वास घेतला. दादी. कुशीची दादी, गप्प बस, तुला काहीच माहित नाही. काय म्हणतात देवयानीजी? देवयानी, ही चांगली कल्पना आहे. कुशी बिट्यानेही तिची मांग भरली नाही. त्याने स्वतः तिला मंगळसूत्र आणि सिंदूर घातले तर बरे होईल. तिच्याही लग्नानंतरचा पहिलाच दिवस. अर्णव संकोचत होता. कुशीला मंगळसूत्र बांधायला नकार दिल्याबद्दल तो फक्त अपराधी होता. त्याला वाटले की तिने सर्वांसमोर तिचा अपमान केला आहे जेव्हा ती प्रथम स्थानावर पात्र नव्हती. त्यामुळे त्यांनी सकाळी ज्वेलरला फोन करून डिझाईन्स घरी आणण्यास सांगितले होते. पण असे घडेल याची त्याला अपेक्षा नव्हती. कुशीच्या दादीने कुशीला ओढले तर देवयानीने तिच्या मुलाला अर्णवला खेचण्याचा इशारा केला. तिला माहित होते की अर्णव त्याच्या मामाला कधीही नकार देणार नाही. तर आता अर्णव आणि कुशी दोघेही घरातच मंदिरात एकमेकांसमोर उभे होते. अर्णवने संकोचपणे कुशीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. दुसरीकडची कुशी आपल्या नव्याला पहिल्यांदा जवळ पाहून थक्क झाली. तिची नजर त्याच्या गडद तपकिरी डोळ्यांवर स्थिरावली ज्यांनी तिच्याकडे पाहण्यास नकार दिला. त्याने मंगळसूत्र बांधून तिची मंगळ भरली. कुशीने डोळे मिटले. काल जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा ती पूर्ण अर्थाने नव्हती. पण आता तिच्या समोरच्या माणसाने तिची मांग भरली आणि गळ्यात मंगळसूत्र बांधलं. तिच्या मनाने नोंदणी केली की तिने आता या माणसाशी विधीपूर्वक लग्न केले आहे. अर्णवने आता तिच्या डोळ्यात पाहिलं आणि अर्णवने डोळे मिटवण्याआधीच दोघांनी एक छोटासा आय लॉक शेअर केला. तिने तिच्या हातांकडे पाहिले जिथे तिची एंगेजमेंट रिंग होती जी वशने तिला घातली होती. तिला ते बघूनही किळस येते. अंगावर जंत रेंगाळल्यासारखे तिला वाटत होते. ती सरळ चालत अर्णव ओलांडून वंशाकडे गेली. तिने तिची अंगठी काढली आणि ती त्याच्या समोर वाढवली. मनोरमा, ते बिट्या घाल. तरीही आम्ही ते फक्त तुमच्यासाठी खरेदी केले आहे. कुशीने एक व्यंग्य स्माईल दिली. हे वंशच्या बायकोसाठी होते आणि मी आता त्याची मंगेतर नाही. यावर माझा अधिकार नाही. तू ठेव किंवा तुला पाहिजे ते कर. मला हे माझ्यावर एक मिनिटही नको आहे. तिचे स्पष्ट विधान ऐकून सर्वजण स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत होते. ती शशी गुप्तांचं रक्त असल्याचंही त्यांना आठवलं. त्यामुळे तिने सरळ पुढे असायला हवे. वंशकडून कोणतीही प्रतिक्रिया आल्याने तिने स्वतः त्याचा हात धरला आणि अंगठी त्याच्या हातावर टेकवली आणि ती निघून गेली. अर्णव ऑफिसच्या तयारीसाठी त्याच्या खोलीत गेला तर इतर आपापले काम बघायला गेले. लावण्य, शीला आणि शीतल लिव्हिंग मध्ये हजर होत्या. लावण्याने बिलाची प्रत घेतली आणि घसा साफ करत हसली. लावण्य, शीतल, लान एवढी उदास आहे की बाहेर जाऊन खरेदी करण्यासाठी कष्ट घेऊन थकून जावे लागते. पण कुशीच्या नवऱ्याला शॉपिंगच्या नावाखाली तिला थकवायचे नव्हते, कारण तो पूर्ण दुकान घरी आणण्यास सक्षम आहे. खूप गोंडस ना.
दोघांची प्रतिक्रिया बघून लावण्याला हसू आलं. लावण्या, ठीक आहे, तुम्ही दोघे निघा. कुशीच्या नवऱ्याने अजून काय केले कुणास ठाऊक. शीलाने जबरदस्ती स्मितहास्य केले, हे फक्त चांगले आहे. कुशी प्रसन्न होईल. लावण्या, नक्कीच. तिला नक्कीच आनंद होईल. तिच्या पतीने तिला 9,55,000 आणि 31 किमतीचे नैसर्गिक हिऱ्यांनी बनवलेले मंगळसूत्र भेट दिले आहे. तिने आनंदी व्हायला हवे. ही माहिती ऐकून शीला आणि शीतल हतबल झाल्या. लावण्य हसत म्हणाली, तुम्ही दोघांच्याही तोंडावर घ्या. तू माझ्या कुशीला चिडवायचा प्रयत्न करत होतीस ना? शीला, काय? लावण्य आंटी, तुम्हाला का धक्का बसला आहे? शीला, नाही नाही, मला धक्का बसला नाही. खरं तर लाम तिच्यासाठी आनंदी आहे. लावण्य तिचं गोड हसत हसत कुशीत गेली. शीलाने तिच्या हृदयाला झटका दिला होता. ती पडण्याआधीच शीतलने आईला धरून ठेवले. शीतल, आई. शीला, ही कुशी. ती नेहमी माझ्या नसांसात असते. काहीही प्रयत्न न करता सर्व काही तिच्यापर्यंत कसे पोहोचते. शीतल, सोड मम्मा, वंशजींनीही मला सांगितले आहे की ते माझ्यासाठी ड्रेस खरेदी करतील. शीला आपल्या मुलीच्या आनंदासाठी हसली. कुशी खोलीत बसली, जिच्या मागे लावणे आली. गुडघ्याला मिठी मारून बसलेल्या तिच्याकडे तिने पाहिले. ती तिच्या शेजारी बसली आणि तिचे हात तिच्या भोवती गुंडाळले. तिचा फोन वाजला तेव्हा ती काहीतरी बोलेल या आशेवर होती. कुशीने कॉल अटेंड केला आणि तिला धक्का बसला. तिच्या हातातून आणि डोळ्यातून फोन निसटला. अश्रू ओतले. लावण्य, कुशी, काय झालं? कुशी हिचे हात धरून म्हणाली, ला वान या वो बाबा तो आहे बाबा. लावण्य, लावण्य, अहो, आराम करा. शशी काकांचे काय झाले? कुशीला बोलता येत नसल्याने ती उभी राहिली आणि बाहेर पळत सुटली. लावण्य, कुशी, कुशी, थांबा. तिचा आरडाओरडा ऐकून संपूर्ण कुटुंब बाहेर आले आणि तिला वेड्यासारखी धावताना दिसली. लावण्याने तिचे हात घट्ट धरून तिला थांबवले. लावण्य, काय रे कुशी, काही बोलशील का? कुशी, लावण्य, वो बाबा दवाखान्यात नेले आहे. तो बेशुद्ध होता असे दिसते. त्याला काय झाले माहित नाही. सगळ्यांनी श्वास घेतला. लावण्य, कुशी, आराम करा. बाबा ठीक होणार आहेत. मी तुला त्याच्याकडे घेऊन जात आहे. ठीक आहे. कुशीने मान हलवली. लावण्याने शीलाकडे वळले, जी ही माहिती ऐकून थक्क झाली होती. लावण्य, कुशीला घेऊन दवाखान्यात. तुम्ही पण पोहोचा तिथे. लावण्याने कुशीला सोबत ओढले आणि तिची गाडी सुरू केली आणि दवाखान्याकडे निघाली. तर काहीजण दुसऱ्या गाडीत बसले. दुसऱ्या बाजूला गुड मॉर्निंग सगळे म्हणत अर्णव बिल्डिंगच्या आत शिरला. त्याच्या केबिनमध्ये पोहोचून तो त्याच्या खुर्चीवर विसावला. त्याला कोणीतरी जाणवलं. केबिनमध्ये शिरलो आणि डोळे उघडून पाहिले तर अमन पाठोपाठ त्याचा पिये होता. अमन, सकाळी. अर्णव, सकाळ. अमन. अमन, मग आजचे वेळापत्रक काढायचे की पुढे ढकलायचे? अर्णव, पुढे ढकलण्याची गरज नाही अमन. अमनने उसासा टाकला आणि त्याच्या पाला सर्व मीटिंग्ज शेड्यूल करायला सांगितले. ती गेल्यावर अमन त्याच्या समोर बसला. अमन, कसा आहेस अर्णव? अर्णव खिन्नपणे हसला, नक्कीच चांगले नाही. अमन, कधीतरी स्वतःला द्या वेळ, सर्व काही बरे करेल अर्णी. अर्णव, मलाही कळत नाही इथे यायची घाई का झाली. माझा विश्वास बसत नाही की नानी मला मानचे नाव घेऊन ब्लॅकमेल करू शकते. आणि मला मूर्खासारखे वाटते जे तिने माझ्याकडून करावे असे केले.
आपल्या जिवलग मित्राचे सांत्वन कसे करावे हे अमनला कळत नव्हते. अर्णवचा फोन वाजला आणि कुशीचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत हे ऐकण्यासाठीच तो अटेंड झाला. तो लगेच उभा राहिला. अमन, काय झालं अर्णी? अर्णव, कुशीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मामा मला लगेच यायला सांगत आहेत. अमन, ठीक आहे. तुम्हाला काही हवे असल्यास मला कॉल करा. अर्णवने होकार दिला आणि केबिनमधून बाहेर पडला. सिटी हॉस्पिटल. कुशी तिच्या वडिलांना दाखल असलेल्या वॉर्डकडे धावली. शशी असंख्य तारांना जोडलेल्या पलंगावर पडून असल्याचे पाहण्यासाठी सर्वजण तिच्या मागे गेले. कुशी बाबा. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या कपाळावर ताणलेल्या रेषा तयार झाल्या. डोळे उघडताच त्याला आजूबाजूला अनेक चेहरे दिसले. कुशी जवळ बसलेली दिसली. शशीने ऑक्सिजन मास्क काढून तिच्याकडे पाहिले. कुशीने काही आवाज काढताना आल्याने मान हलवली. तेवढ्यात अर्णवही आत आला. कुशी बाबा, काय झालंय तुला? शशी, पाठ नाही. कुशीने हातातल्या सलाईनकडे पाहिलं. दुखतंय का? शशी, हान, पण थोडेच. काळजी करू नकोस, मी तुला एकटे सोडून कुठेही जाणार नाही. कुशीने मान हलवली. शशीने निर्विकारपणे विचारले, गुस्सा हो मला? कुशीने जोरात डोके हलवले. शशीने एक छोटीशी खळखळाट केली. चल झोपी. मला माहित आहे तू माझ्यावर रागावला आहेस. तू आम्हा सगळ्यांवर रागावला आहेस. हे ना. त्याचे बोलणे ऐकून तिची हिचकी वाढली. तिने पुन्हा नाही म्हणून मान हलवली. शशी, हो के लिए तो मुझे माफ कर दो कुशी. कुशी बाबा. शशी, तुला विचारता, मी तुझ्या आयुष्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. बहुत डर गया था बेटा. प्रत्येक जण अनेक गोष्टी सांगत राहिला की माझ्या मनात काहीच जात नाही. मला तुझ्या भविष्याची भीती वाटत होती. तुझा आदर. आणि मला माहित आहे तू माझ्यावर रागावला आहेस. कुशी, ऐसा कुछ नहीं है. लम, तुझ्यावर राग नाही. तसेच कोणावरही रागावत नाही. साची. तिने तिचा गळा चिमटा. शशी हसली. झुटा कसम नाही म्हणत बेटा. तुला आमच्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुशीने रडत खाली पाहिलं. शशी, कुशी, तू माझ्या आयुष्यातली खूप खास व्यक्ती आहेस. तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. तुमच्यासाठी काय चांगले असेल. पण हे नशीब देखील एक गोष्ट योग्य आहे. हे आपल्याला अशा वळणावर उभे करेल जिथे आपले जीवन एक मोठे वळण घेते. आता तुम्ही त्या ठिकाणी उभे आहात. तू काय ठरवणार आहेस हे मला कधीच माहित नाही, पण मी वचन देतो की काहीही झाले तरी मी तुझ्या बरोबर चालेन. डॉक्टर आत आले आणि त्यांना पाहून कुशी उठली. डॉक्टर, काय बोलतोय? कुशीने हसून दूर पाहिले. डॉक्टर बदमाश. कुशी बेटा, तुझ्या रागापासून दूर जाण्याचा अभिनय करतोय. शशीने डोळे मिटले. डॉक्टर, गॅसचा त्रास हुआ होगा. तो संधीचा उपयोग करून आला आणि तुमच्यापासून वाचण्यासाठी इथे पडला. लावण्य पप्पा, हे तुमच्या चेष्टेचे ठिकाण नाही. गंभीर व्हा. डॉक्टर ईश्वर कश्यप, जो लावण्याचा बापही होता. ईश्वर, मिस्टर शशी, उठून निघून जा. मला इतर रुग्णांसाठी बेडची गरज आहे. लावण्य पप्पा. ती कुरकुर करत त्याला थक्क करत आणि कुशी हसली. लावण्य आणि ठूम, काय की कर रहे हो? गप्प बस. ईश्वर, तू गप्प बस. लावण्य ललित. असे दिसते की प्रत्येक जण एका संघात आहे. ईश्वर, कुशी तू बाहेर ये बेटा. आम्ही गप्पा मारू. ही मुलगी माझ्या प्रकारची नाही.
अजून काही मिनिटे इथे उभे राहिलो तर तो त्याच्या आजारपणाच्या नाटकाला सुरुवात करेल. ईश्वरने कुशीला मिठीत गुंडाळून तिला बाहेर काढताच लावण्याने तोंड उघडले. शशी ठीक आहे हे ऐकून सर्वजण त्यांच्या मागून बाहेर आले. पण ते 1 मिनिटही टिकले नाही. ईश्वरने कुशीचा खांदा घट्ट धरला. मी सकाळी त्याला भेटायचे ठरवले हे चांगले आहे. मी तिथे पोहोचलो तेव्हा तो बेशुद्ध पडला होता. तो अत्यंत संवेदनशील अवस्थेत आहे. कुशी शांतपणे त्याचे शब्द पकडत उभी होती. शीला हादरून उभी राहिली. ईश्वर, त्याचे बीपी खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही. कुशीने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. तिने अश्रू पुसले. आता काय पप्पा? ईश्वर, त्याला घरी घेऊन जा, त्याला विश्रांती द्या. 1 आठवड्यानंतर आम्ही त्याची तपासणी करू आणि मग काय करायचे ते ठरवू. कुशीने ताजे अश्रू पुसले. ओके पापा. ईश्वराने उसासा टाकला. आता तू कसा आहेस? तुझी तब्येत कशी आहे? कुशी, लॅम गुड पप्पा. थोडं डोकं दुखतं. नाहीतर मी ठीक आहे. ईश्वराने तिच्या डोक्यावर हात ठेवला. शशीकडे आहे फक्त एक चिंता आणि ती तुमच्या आयुष्याची. तुम समझदार बच्ची हो. त्याला कोणतेही टेन्शन देऊ नका. कुशी, मी काळजी घेईन पप्पा. शीला, तो काय म्हणाला ते ऐकलं नाहीस का? शशीजी फक्त तुमच्यामुळेच काळजीत आहेत. आता त्याच्यासमोर येऊन तणाव वाढवू नका. मी माझ्या पतीची काळजी घेऊ शकते. कुशीने तिच्याकडे पाहिलं. खच तिने फक्त शीलाला पकडण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. कुशी, प्रकाशने तिचे हात पुढे केले आणि आत जायला निघाली होती. शीतल, कुशी थांब. डॉक्टर काय म्हणाले ते ऐकले नाही. कुशी, मी बहिरी नाही आणि डॉक्टर काय म्हणाले ते मी स्पष्टपणे ऐकले. शीतल, तुला काय वाटतं? फक्त तूच त्याची मुलगी आहेस. ते माझे वडीलही आहेत. मी तुम्हाला त्याला भेटू देणार नाही आणि त्याची तब्येत खराब करू देणार नाही. कुशीने तिचे हात ओलांडले आणि तिला कसेही रूप दिले आणि दोन्ही बायकांना दम देत आत गेली. शीला हर बात पे मनमानी. ती कधीच कोणाचे ऐकत नाही. तिला नेहमीच नाटक तयार करावे लागते. शीतल, मम्मा, तिच्यामुळे पप्पाला काही झालं तर मी तिला माफ करणार नाही. रायजादांनी त्यांच्याकडे दयाळू नजरेने पाहिले. कुशीची हट्टी वृत्ती पाहून मनोरमा थक्क झाली. तिचा मुलगा तिच्याशी बांधला गेला नाही हे पाहून तिचा अपराधीपणा थोडा कमी झाला. शीतलला कुशीपेक्षा जास्त समजूतदार वाटतंय. पलीकडे कुशी आत जाऊन शशी सोबत बसली. कुशी, घरी जाऊया का बाबा? शशी, ईश्वराने परवानगी दिली होती का? कुशी, हान. तो म्हणाला की आपण घरी जाऊ शकतो. शशी, ठीक आहे. लावण्याने तिच्या वडिलांना डिस्चार्ज प्रक्रियेकडे लक्ष देण्यास सांगितले. सर्व घडामोडींचे निरीक्षण करत असलेला अर्णव गप्पच राहिला. मामा छोटे. अर्णव, हा मामा. मामा, शशीजींना घेऊन गुप्ता घरी जा, वंश बिटवा. शीतल, बिट्या, तुम्ही दोघंही जा आणि त्याच्यासोबत राहा. तुम्ही सगळे त्याच्यासोबत थोडे दिवस राहा तरच शशीजी बरे होतील. अर्णव, ठीक आहे. शशीने मनोहरच्या सूचनेकडे नकारार्थी नजर टाकली. त्याने अल्टरवर त्याचे वर्तन पाहिले आहे. तो उद्धट आणि गर्विष्ठ होता. त्याने आपल्या नानीचाही आदर केला नाही. पण त्याने जे गृहीत धरले आहे त्याची खात्री करून घ्यायची आहे म्हणून त्याने होकार दिला. त्यामुळे वंश, शीतल आणि शीला एका गाडीतून तर अर्णव, कुशी आणि शशी दुसऱ्या गाडीतून प्रवास करतील असे ठरले. अर्णवने शशीला पुढच्या सीटवर बसवले आणि शशीला आरामात झोपता यावे म्हणून सीट थोडी मागे बसवली.
कुशी मागच्या सीटवर बसली आणि अर्णवने ड्रायव्हर सीट घेतली. त्याची मर्सिडीज बेन्झ दिसण्यापेक्षा अधिक आरामदायक होती. त्याने गाडी सुरू केली आणि काळजीपूर्वक चालवली. शशीची गारुड नजर सतत त्याच्यावर होती. अर्णवला अमनचा फोन आला. गाडी चालवत असताना त्याने स्पीकर चालू केला. अर्णव हान अमन. अमन कुठे आहेस? अर्णव लांब बाहेर. अमन काका कसे आहेत? शशीने अर्णवकडे आश्चर्याने पाहिले. अर्णव तो चांगला आहे. अमन कुठे राहणार? खरं तर तुमच्या गोष्टी सपाट आहेत. अर्णव ते पॅक करा आणि आरएम अमनला पाठवा. अमन ठीक आहे. अर्णव अमन. माझा फोन बंद होणार आहे. त्यामुळे मला फोन करू नका. काही महत्वाचे असल्यास मला मेल करा. मी संध्याकाळी भेटेन आणि तुला कॉल करेन. अमन घाईत तुझं पाकिट पण इथेच ठेवले. मी एक काम करेन. मला तुमचे स्थान पाठवा. मी तुमचा चार्जर आणि वॉलेट पाठवीन. अर्णवने थोडा वेळ विचार केला. छान. धन्यवाद. एक माणूस. अमन सुख सर्व माझे दुडू. अर्णवने हसून कॉल ठेवला आणि शशी त्यांच्या भागात पोहोचताच त्यांच्याकडे वळला. अर्णव यहाँ से कैसे जाना ही काका? शशी मार्ग सांगू लागला. शशी समोर बसलेला असल्याने कुशीने गाडी चालवताना त्याला सावधपणे पाहिले. पण अर्णवने तिला टेन्शन दिले नाही आणि काळजीपूर्वक गाडी चालवली. शशीला अर्णवला बरेच प्रश्न विचारायचे होते आणि त्याने नंतर विचारायचे ठरवले. अर्णवने गुप्ता निवास समोर कार पार्क केली. दिवाणखाना, स्वयंपाकघर, 3 शयनकक्ष, एक अतिशय लहान मंदिर आणि लहान बाग क्षेत्र असलेले हे एक छोटेसे पण कॉम्पॅक्ट आणि सुंदर घर होते. गाडीचे दरवाजे उघडून अर्णव खाली उतरला आणि शशीसाठी दरवाजा उघडला. सीट मागे झुकल्यामुळे शशी बाहेर पडू शकला नाही. अर्णवने त्याचे हात धरून त्याला सुखरूप बाहेर काढले आणि चालता येत नसल्याने त्याला धरले. अर्णव त्याला आधार देत उभा होता म्हणून शशीने त्याच्याकडे पाहिले. शशी मी सांभाळेन. अर्णवने त्याचे हात दूर केले आणि शशीने पहिले पाऊल टाकताच तो पडणार होता. अर्णव आणि कुशी दोघांनीही त्याला दोन्ही बाजूंनी पकडून ठेवले होते. कुशी सांभाळके बाबा. तुला चालता येत नाही का? शशी नाही बेटा. ठीक आहे. मी हळू चालेन. अर्णव तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला मदत करू का? शशी संकोचत दिसत होती तर कुशीने मान हलवली. अर्णवने शशीचा हात आपल्या गळ्यात गुंडाळला आणि त्याला हळू चालण्यासाठी आधार दिला. अर्णवने त्याला त्याच्या खोलीपर्यंत मदत केली आणि त्याला झोपायला मदत केली. शशीने स्वतःला सामान्य करण्यासाठी दीर्घ श्वास घेतला. अर्णव बाहेर गाडी पार्क करायला गेला. कुशी मी तुझ्यासाठी सूप आणते. शशी चहा घे बेटा. कुशी चहा नाही, फक्त सूप. ईश्वर पप्पांनी मला तुझा आहाराबाबत कडक राहण्यास सांगितले आहे. शशी ठीक आहे. कुशी बाहेर गेली आणि मध्यभागी अर्णवला भेटली. कुशी मी तुझ्यासाठी काय बनवू? चहा की कॉफी? अर्णव साखर नसलेली ब्लॅक कॉफी. कुशीने आपल्या आवडीनुसार भुसभुशीत केली पण तरीही ती आत गेली आणि वडिलांसाठी सूप सोबत ब्लॅक कॉफी बनवू लागली. अर्णवची कॉफी आधी तयार झाली म्हणून ती अर्णव बसलेल्या हॉलमध्ये गेली आणि त्याला दिली. वंश सोबत शीला आणि शीतल आत आले. कुशी आत गेली. शीलाने शीतलला काहीतरी इशारा केला. शीतल वंश जी तुम्ही बसा. वंश अर्णव जवळ सोफ्यावर बसला. शीला स्वयंपाकघरात गेली. कुशी दामादजीसाठी कॉफी बनवा. कुशीने भुसभुशीत केली. शीला काय बघतोस माझ्याकडे?
वंश बिटवा बाहेर वाट पाहत आहे. जल्दी करो. कुशीने कमी काळजी घेत भाजी काढली आणि चिरायला सुरुवात केली. शीतल कुशी, मम्मा काय म्हणाली ते ऐकलं नाहीस का? कुशी, वंश हा माझा नवरा नाही की मी जाऊन त्याच्या गरजा भागवाव्यात. जर त्याला कॉफीची गरज असेल तर तुम्ही स्वतः येऊन बनवा. शीला आणि शीतल दमल्यात ते काही बोलायच्या आधीच कुशी शशीच्या खोलीत निघून गेली. अर्णवने त्याचा फोन शोधला आणि तो फोन शशीच्या खोलीत सोडल्याचे आठवले. तो गेला आणि दारात उभा राहिला आणि ठोठावला. शशी आणि कुशीने दारात उभ्या असलेल्या अर्णवकडे पाहिले. अर्णव, वो मेरा फोन. शशी, आत या. तो आत गेला. शशी, कुशी, मला खूप भूक लागली आहे. सूप जल्दी लाना बेटा. कुशी पुन्हा स्वयंपाकघरात गेली. शशीने अर्णवकडे पाहिलं. शशी, मला तुमच्याशी बोलायचे आहे. अर्णवने समोरच्या माणसाकडे पाहिलं आणि तो बोलण्याची वाट पाहत शांतपणे उभा राहिला. शशीने पाहिले. तो त्याच्या तीक्ष्ण डोळ्यांनी संभाषण कसे सुरू करावे याचा विचार करत आहे. धन्यवाद. कथेचा भाग 5 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.